गुप्ता साहेब आणि माझे इतर सर्व बंधू भगिनी मित्रांनो, माझे अटर्नी बंधूंनो भगिनींनो, पुसद नगर परिषद 2025 ची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून मी नगराध्यक्ष या पदाकरिता उमेदवार आहे। या निवडणुकीत नगराध्यक्ष या पदाकरिता उभं राहण्याची खरं तर जर इथल्या इतर पक्ष त्यांचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते काम करणारे जे कोणी मार्गदर्शक आहेत त्यांनी जर व्यवस्थितपणे शहराच्या हिताचे काम केले असते तर माझी मानसिकता झाली नसती या निवडणुकीत उतरण्याची। परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील 20 वर्षापासून नगर परिषद पुसदची सत्ता एका विशिष्ट शक्तीकडे घराण्याकडे आहे आणि मागील 20 वर्षात मोठे आमूलाग्र बदल किंवा विकासाची कामं तर सोडा, परंतु 3 जे मूलभूत दैनंदिन आम जनतेला लागणारी जे कामं आहेत, फक्त चांगला रस्ता, एक नाली ज्याच्यातून पाणी वाहून गेलं पाहिजे, घाण वाहून गेली पाहिजे आणि कचरा सफाई होऊन रात्रीतून लाईट लागला पाहिजे, या 3 मूलभूत सुविधेपासून बी आपण वंचित झालो। कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले, कंत्राट स्वतः नगरसेवक घेतात, ते कामं करत नाहीत आणि शहराची एकंदरीत अवस्था आपल्या समोर आहे। 4 दिवसापूर्वी झालेला रस्ता 5व्या दिवशी मोठे मोठे खड्डे पडत आहेत, बांधलेली नाली 2 दिवसात पडत आहेत, कुठल्याही कामाला क्वालिटी नाही आणि जनतेची दखल नाही। आपल्याकडून मालमत्ता कर, पाणी कर वसूल करण्यात येते, आपण उशिरा भरलं तर त्याच्यावर 18% व्याज घेण्यात येते, परंतु आपण सगळे टॅक्स जे भरतो त्या पैशाचा व्यवस्थित नियोजन कुठं होत आहे, त्या पैशापासून आम्हाला मूलभूत सुविधा भेटत आहे का, यावर विचार करण्याची कुठलीही प्रयत्न, कुठलेही म्हणजे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले नाही। मागील 5 वर्षात पुसद नगरपालिकेमध्ये 3 पक्ष होते। एक अजित पवार राष्ट्रवादी गट, ज्याच्याकडून माननीय मनोहरराव नाईक यांची धर्मपत्नी अनिता नाईक अध्यक्ष होती, एक भारतीय जनता पार्टी आणि एक काँग्रेस पक्ष। काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर नदीम हे 13 नंबर वार्डातून प्रभागातून हारले होते, परंतु हारलेल्या उमेदवाराला वार्डातून प्रभागातून भाजपाने मनोहर नाईकांनी आपले नगरसेवक देऊन कॉप्शन मध्ये घेऊन नगरपालिका चालवण्याचे पूर्ण अधिकार त्यांना दिले 5 वर्ष। म्हणजे स्वतः हेही सक्षम नव्हते आणि भाजपही सक्षम नव्हते, त्यांनी डॉक्टर साहेबांना 5 वर्ष नगरपालिका चालवायला दिली आणि त्या 5 वर्षाच्या सर्व या तिन्ही जणांच्या कामामध्ये पुसदची जी अवस्था झाली आहे ती आपल्या समोर आहे। कधीतरी मनाला खंत वाटतो की एवढा मोठा शहर, महाराष्ट्रातील 2ऱ्या नंबरचा तालुका आहे जे जिल्ह्यासारखा आहे, एक बारामती दुसरा पुसद, परंतु सुविधा अशी आहेत की रस्त्यानं चालणं अवघड आहे, अतिक्रमण त्रासदायक आहे, इमर्जन्सी असली तर आपण जाऊ शकत नाही, 2 व्हीलरनं जाणं अवघड आहे तर 4 व्हीलर घेऊन कसं जाणार हा प्रश्न निर्माण होतो। आपल्या सगळ्यांकडे 4 व्हीलर आहे, परंतु आपण ते घरी ठेवतो, चालवत नाही शहरामध्ये। संध्याकाळी कुठं बसायचं असेल तर चांगला उद्यान नाही, एक बगीचा नाही, ते मानव सेवा समितीनं त्या शमशानभूमीला इतकं सुंदर केलं की ते उद्यानापेक्षा जास्त चांगली झाली, परंतु नगरपालिकेने एक उद्यान असं नाही बनवलं की जे शमशानभूमीपेक्षा तो चांगला वाटेल। ही आपली अवस्था आहे। मी 1996 ते 2001 पर्यंत नगर परिषदेमध्ये निवडून आलो होतो, नगरसेवक होतो आणि सभापती होतो बांधकाम। कोणत्याही सरकारचं आम्हाला समर्थन किंवा सहकार्य किंवा आर्थिक मदत नव्हती, परंतु त्यावेळेस सुद्धा मी लोकांच्या पैशावरून बीओटी तत्वावर सरकारी दवाखान्यामध्ये नगीना मस्जिदच्या बाजूचा पूर्ण जो कॉम्प्लेक्स आहे, नामदेव टी पासून तर सर्व आतमधला आणि सगळं ते मी बांधला होता। त्यानंतर जो मोठा नाला आहे ना मधातून जे सुभाष चौक ते गांधी चौकामध्ये, तो उघडा होता, दिवसभर घाण वास डास येत होते। तर मी विचार केला की याच्यावर जर दुकान संकुल बांधून दिलं तर नगरपालिकेचा उत्पन्न होईल आणि तो नालाही बंद होईल, तो सुद्धा मी बांधला, त्याच्या बाजूला कॉम्प्लेक्स बांधला। त्यानंतर नाईक पुतळ्यापाशी MRF टायरचे जो कॉम्प्लेक्स आहे पूर्ण दुकान संकुल, तिथं अतिक्रमण होतं, ते अतिक्रमण हटवून ते कॉम्प्लेक्स सुद्धा मी बांधलं लोकांच्याच पैशानं बीओटी तत्वावर। यासाठी सांगत आहे की ज्या वेळेस 30 वर्षापूर्वी कुठलीही मदत नसताना मी विकास करू शकलो किंवा काहीतरी कामं करून दाखवले। मी एक नाली बांधली पोलीस स्टेशन समोरून तुकाराम बापू वाडापर्यंत, ती नाली आहे ढबरची, दगडाची नाली, 30 वर्षापूर्वीची नाली आहे। आजही आपण जाऊन बघा, एकही त्याच्यातला दगड निघालेला नाही। आणि याच बाजूला आता 4 महिन्यापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटची नाली झाली आहे, ती पूर्ण फुटली,
भक्तीलाल समोर मी एक सिमेंट रोड बांधलाय 30 वर्षापूर्वी, आजही त्याच्यात एक खड्डा नाही आहे. आणि 30 वर्षात 30 वेळा रस्ते बांधण्यात आले, आजही आपल्याला दिसत नाही. एकंदरीत थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य आहे की काहीतरी करण्याची जिद्द किंवा विकासाचा विजन असेल तर काम होतात. पण ज्यांना विजन नाही आहे, ज्यांना फक्त जोडतोड करून जातीवादाचे गणित, धर्माचे गणित किंवा पैशाच्या बळावर सत्ता घ्यायची आहे आणि आपला स्वार्थ सिद्धी करायचा आहे, त्यांना आपण काय सांगणार. मी माझ्या विचार व्यक्त करताना सांगितलं की भाऊ, विधानसभा तुमची, लोकसभा तुमची, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड तुमचा, पुसद शहर तर सोडा. नगरपालिका अध्यक्ष तुम्हाला पाहिजे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा परिषद तुम्हाला पाहिजे, पंचायत समिती तुम्हाला पाहिजे, ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला पाहिजे. एका पत्रकारानं फार चांगला टायटल दिला एका पेपरमध्ये की नायकांनी आता पुसदचा सातबारा नायकाचंच नावानं करून घ्यावं आणि इथल्या जनतेचे सरनेम नाईक करून टाकावे. म्हणजे शिव जरी आला तर नाईक आला पाहिजे, एजू आला तरी नाईक आला पाहिजे आणि अशी अवस्था झाली पाहिजे. विरोध करायचं कारण नाही आहे, एवढं मी काय कडवा विरोधक नाही आहे कोणाचा, पण जिथं सत्य आहे तिथं बोलावंच लागेल. आणि सत्य बोलल्याशिवाय जे सत्यानाश करत आहे त्यांना थांबवता येत नाही. यासाठी मी समोर आलो. यांचं मी जुगाड पाहिलं, सर्व गणित पाहिले. आमच्या लक्षात आलं की हे एकत्र येऊन लढणार नाही आहेत. स्पष्टपणे सांगतो, नाईक आणि मनोहर नाईक हे डॉक्टर नदीमचे फार क्लोज आहेत. पडलेल्या नगरसेवकाला कॉप्शनमध्ये आणून पूर्ण अधिकार देणं याच्यापेक्षा जवळीक काय पाहिजे. तर यांना मोहिनीताई नाईक येऊ की नदीम येऊ, दोघेही त्यांचे आहेत. आणि मोहिनीताई नाईकला आणण्यासाठी यांनी काय केलं, भारतीय जनता पार्टीला डमी उमेदवार दिला. मी नाही सांगत आहे, स्वतः भाजपचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते निले नाईक यांचा व्हिडिओ आपण पाहिला असेल, न्यूज चॅनलवर व्हिडिओ आले आणि बातमी आली की मोहिनी नाईक माझी मुलगी आहे, तुम्ही त्याला मतदान करा. तुम्ही भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि तुम्ही मागणी करता की मोहिनीताईला मतदान करा. म्हणजे तो निखिल चित्रवार डमी आहे तुम्हीच म्हणता ना, मी नाही म्हणत आहे. तो त्याला डमी उभा केला फक्त मोहिनीताई आणायला. मोहिनीताई नाही आली तरी डॉक्टर नदीम आले तर चालतील, परंतु अनिल ठाकूर नाही आला पाहिजे. कारण 100 मुद्द्याचा घोषणापत्र महाराष्ट्रात पूर्ण नगरपालिकाचे निवडणुका सुरू आहेत, परंतु कोणत्याही नगरपालिकेच्या नगराध्यक्षानं, नेत्यानं किंवा नगरसेवकानं 100 मुद्द्याचा घोषणापत्र नाही काढला. शेवटचा नाली सफाई पासून तर बंद पडलेल्या नगरपरिषदेच्या शाळा सुरू करताना ती शाळा दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या ज्या प्रकारच्या पॅटर्नवर आहे तशी मी बनवणार, इथपर्यंत आपण त्याच्यात आश्वासन दिलं आहे. नगरपालिकेचा बजेट आज फक्त 90 करोड रुपये आहे, पण मी आश्वासन दिलं की त्याला 2000 कोटीपर्यंत नेणार. आपल्या शहरातले ज्येष्ठ पत्रकार गुलाने सरांनी मला प्रश्न विचारला, भैया हे अतिशयोक्ती नाही आहे का म्हणे 2000 करोड. म्हटलं सर, मी अतिशयोक्ती करत नाही, विश्वास असेल तर काम करतो. मी असं कुठलंही खोटं आश्वासन देत नाही. मी जर फक्त गांधी चौक ते आंबेडकर चौक, आंबेडकर चौक ते मुखरे चौक आणि मुखरे चौक ते पोलीस स्टेशन, त्या सर्व दुकानांना मी जर डिमॉलिश करून नवीन एक मॉल बांधला मुंबई किंवा चायनीज पॅटर्नवर, तर त्या मॉलमध्ये कमीत कमी 750 दुकानं निघतील आणि पूर्ण एका मॉलचा टर्नओव्हर 3000 कोटी रुपये राहील. असे 7 मॉल मी पुसदमध्ये बांधणार आहे. त्याच्यात अपोजिटला जे गांधी चौक ते राजधानी ड्रेसेस पासून आंबेडकर चौक ते सुभाष चौक पर्यंत जे आहेत पूर्ण जागा, ते डिमॉलिश करून तिथं मॉल बांधणार आहे. सरकारी दवाखाना अतिक्रमण होत आहे त्या जागेवर, तिथं मॉल बांधणार आहे. आपल्या इथे ही जी जागा आहे जिथं माझं ऑफिस आहे, हे समोर कोर्टासमोर आपल्या त्या साईडला, तर ते कोर्टासमोर जो माझा ऑफिस आहे ती सर्व जागा बरखा टाकीत ही नगरपालिकेची जागा आहे. तिथून टेकडीपर्यंत मी मॉल बांधणार. टेकडीला एक चांगला आधुनिक चायना किंवा मुंबई सारखा उद्यान करणार. संध्याकाळी तिथे आपल्याला फिरायला, बसायला, मुलांना घेऊन जायला, मनोरंजन करायला बनवणार. आणि हा पूर्ण मॉल बांधून समोर दुकानं काढून आपल्या सर्व वकिलांना, व्यावसायिकांना तिथं ऑफिस मिळेल आणि एक सुंदर तिथेही संकुल निर्माण करू. असे 7 मॉल मी बनवणार आहे. शिवाजी चौकात 8 एकरची जागा रिकामी आहे, हिंदू दफनभूमी. ती दफनभूमी आज आपण उपयोगात आणत नाहीये, तिथं अतिक्रमण होत आहे. मी चेंज ऑफ टायटल करणार. मी गायमुख नगरचा जो रोड आहे, रस्ता आहे, त्या रस्त्यावर 5 एकर किंवा 10 एकर जमीन घेणार नदीला लागून. तिथं नवीन हिंदू शमशानभूमी आणि दफनभूमी आधुनिक बनवणार. आणि ही जी जमीन आहे शिवाजी चौकातली, इथं 8 एकर मध्ये एक मॉल बांधणार. असे 7 मॉल मी बांधणार आहे म्हटलं सर, आणि ते मी बांधून शकतो एवढा मला विश्वास आहे. तर सरांनी विचारलं, एवढे पुसदमध्ये आज 1450 दुकानं रिकामी आहेत, तुम्ही एवढे दुकानं बांधले तर ते कोण घेणार. मी म्हटलं सर, आपण विचार करत आहात की पुसदमध्ये 1400 दुकानं रिकामी आहेत आणि कोण घेणार. मी विचार करत आहे की माझी दुकानं कंप्लीट व्हायला 1.5 वर्ष ते 2 वर्ष लागतील. आणि पुसदमध्ये ज्यावेळेस मी सुंदर बाजारपेठ बनवणार, सुंदर रस्ते बनवणार, स्वच्छता करणार,
त्यावेळेस पुसदमध्ये फक्त पुसद नाही, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, दिग्रस, आर्णी, महागाव, फुलचौंगी, शेंबाड, पिंपरी, हदगाव या सर्व ठिकाणचे व्यापारी येतील व्यापार करायला. कारण माझा पुसद हे एक मोठा व्यापारपेठ बनेल, इथे रेल्वे येणार आहे, हा जिल्हा होणार आहे. त्यामुळे इथे इतका मोठा व्यापारपेठ होईल, इतके व्यापारी बाहेरून येतील की आपलं हे जे दुकान आहेत हे मला विकण्याचा ताण येणार नाही. आणि इथं सर्व बाजारपेठ या यवतमाळ किंवा हिंगोली, वाशिमपेक्षा जिल्ह्यांपेक्षाही चांगला बाजारपेठ आणि चांगला जिल्हा आपला होईल. तर मी समोरचा विचार करत आहे. म्हटलं पुसदचे लोक घेणार की नाही हा विचार माझ्या डोक्यात नाहीये. मी प्रचार करणार, मी नगरपालिकेतर्फे जाऊन सांगणार त्यांना, हिंगोलीला, वाशिमला, यवतमाळला, अमरावतीला की पुसदला या, व्यापार सुरू करा. आणि ही आयडिया मला कुठून आली? मी माझा कॉम्प्लेक्स बांधत होतो, तिथे एक अमरावतीचे सिंधी समाजाचे व्यापारी येतात नेहमी बाजारपेठेला आपला माल विकायला. त्यांनी मला येऊन सांगितलं, भैया तुम्ही जर हे 2 दुकानं एकत्र बांधली तर ती मोठी दुकान द्या, मी तिथं पूर्ण एक मोठा साडीचा शोरूम उघडतो माझ्या स्वतः अमरावतीवाल्या त्या व्यापारीने म्हटलं जेव्हा तो येऊन माझ्या छोट्याच्या कॉम्प्लेक्समध्ये 2 दुकानं मागत आहे तर चांगल्या मॉलमध्ये तर कितीतरी लोक येतील मागत. त्यामुळे हा बजेट फक्त 2,000चा नाही, आपल्या सर्वांचा साथ मिळाला तर 10,000 कोटीच्या वर जाईल म्हटलं सर. असं त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी म्हटलं तुम्ही लिहिलं की 2,000 नोकरी देणार. म्हटलं सर का देणार नाही, जेव्हा मला चांगले शाळा बनवायचे आहेत, एवढा मोठा मॉल बनवायचे आहेत. मला आता पुसदला नाली सफाई आणि स्वच्छतासाठी फक्त 160 कर्मचारी आहेत. 160 मधून फक्त 60 लोक काम करत आहेत, 100 लोक काम करत नाहीत. ते पैसे घेऊन जातात आणि जे ठेका दिलेला आहे ज्या कंत्राट ते नगरसेवक आहेत 4. त्यामुळे तेही लक्ष देत नाही. म्हटलं सर पुसदला जर स्वच्छ ठेवायचं असेल, रात्रीतून जर नाली सफाई, कचरा उचलणं, सगळं स्वच्छता करायची असेल तर कमीत कमी 600 कर्मचारी पाहिजे. तर मी जेव्हा मला संधी मिळाली तर मी सर्वप्रथम 600 कर्मचारी आणणार, त्यांना नोकरी देणार किंवा त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणार आणि शहराची स्वच्छता पूर्णपणे झालीच पाहिजे याच्याकडे लक्ष देणार. अशा प्रकारे 2,000 लोक मला लागतील. आता आपण म्हटलं की आणखीन कसं करसाल, म्हटलं सर मी एक आश्वासन दिलं आहे की मी पॉलिथिन बॅग बंद करणार आहे पुसदमध्ये, प्लास्टिक पॉलिथिन बंद. त्याच्यानंतर काय होईल, कागदी बॅग लागतील. नगरपालिकेचे इतके कॉम्प्लेक्स आहेत त्याच्या छतावर काहीच नाही, रिकामे आहेत. गांधी चौकात आपण बघा, कुठेही बघा, MRF टायरचा कॉम्प्लेक्स रिकामे आहेत ना स्लॅब. त्याच्यावर मी पूर्ण बांधकाम करून तिथं 2,000-3,000 सिलाई मशीन लावून सर्व महिलांना तिचा रोजगार देऊन, कागदी बॅग बनतात ना ते बनवून पुसदला विकणार आणि 4 जिल्ह्याला विकणार. म्हणजे त्याच्यातून नगरपालिकेचंही उत्पन्न वाढणार, प्लास्टिक मुक्त, पॉलिथिन मुक्त पुसद करणार आणि रोजगारी देणार म्हटलं. अशा प्रकारे त्यांनी मला प्रत्येक प्रश्न विचारला. एवढं डिटेल सांगण्याचं कारण एकच आहे की आपण अधिवक्ता आहोत, वकील आहोत, बुद्धिजीवी वर्गात आपण मोडतो. हे प्रश्न आपल्याला येतील की यानं हे जे 100 मुद्द्यांचा घोषणापत्र काढलाय, 2,000 कोटीचं बजेट करेन, 2,000 तर कसं करणार आहे, हे प्रश्न आपल्या समोर आहेत. म्हणून मी हा स्पष्टीकरण दिलेलं आहे. बाकी इथल्या राजकारणाबद्दल जास्त बोलत नाही कारण मी बार रूम मध्ये आहे, जाहीर सभा नाही आहे. परंतु थोडक्यात आपल्या लक्षात मी आणून दिलं की आजची परिस्थिती अशी आहे की ठीक आहे ना, अनिल ठाकूरला एक संधी देऊन बघा. मी 500 रुपयाचा स्टॅम्पवर राजीनामा लिहून ठेवला आहे सर. परवा माझी प्रेस कॉन्फरन्स आहे, तिथं मी ते राजीनामा महामुनी सर सारखे किंवा दिलेवार सर सारखे जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आणून देणार आहे. जर 100 लोकांना, 50 लोकांना जरी वाटलं की हा माणूस कामाचा नाहीये, ते दाखल करून द्या. मी त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की माझा आक्षेप राहणार नाही, हरकत राहणार नाही. स्टॅम्प सोबत ऑलरेडी परत एक राजीनामा लिहून त्याला 10 रुपयाचा तिकीट लावून परत मी ते अटॅच करून ठेवलं आहे. त्यामुळे मला सत्तेचा मोह नाही, मला 1 रुपया राजकारणातून कमवायचा नाही. आयुष्यात मी बांधकाम सभापती होतो, नगरसेवक होतो, खूप आमदार बनवले, खासदार बनवले, पक्षातही खूप काम केला, धर्माचंही काम केला, समाजसेवाही केली. कधी कोणाला विकलो गेलो नाही. म्हणून या आवाजात एवढी ताकद आहे की नाव घेऊन सांगतो की कोण कसं आहे म्हणून. 30%, 40% कमिशन घेऊन कामं तुम्ही देता, ते टिकणार कसे आहेत? तुमच्या पाठीमागे जे जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला गेले, नाईक साहेब ठेकेदारच होते, फक्त कार्यकर्ता किंवा सामान्य प्रतिष्ठित नागरिक नव्हते तुमच्यासोबत. तर अशी परिस्थिती आपल्या एकंदरीत पुसदची आहे. बाकी तर राजकीय चर्चा आणि राजकीय विषय आपल्यासाठी फार मोठा नाही आहे सर्वांसाठी. मी आपल्यातूनच एक आहे. यात इथेही मी कशासाठी आलो आपल्याला माहीत आहे. मोठा अन्याय झाला, एक लढाई होती, तो आपण जिंकलो. आपल्या इथले सर्व केसेस आपल्या फेवरला लागल्या आणि सत्य समोर आला. न्यायालयीन इतिहासात एक 302चा जो माझा मॅटर आहे त्याचा निकाल लागल्यानंतर असं होईल की आयोगाने स्वतः कबूल केलं की मी हे गुन्हा खोटा दाखल केलेला आहे.
इतर केसेसमध्ये तर आयोगानं कबूल केलं, तर इटणारेनं PSI धोटेनं कबूल केलं की आम्ही खोटे गुन्हे दाखल केले, पण स्वतः PSI कडू ठाणेदार जो इथं होता PI कडू त्यानं कबूल केलं की मी हे खोटा केलेला आहे म्हणून. आता सर आपण अधिवक्ता आहोत, एवढी मोठी उपलब्धी. माझा फील्ड नव्हता वकिली करण्याचा, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होतो. 85-86 मध्ये मी लातूर पॉलिटेक्निक कॉलेजमधून फर्स्ट क्लासमध्ये इंजिनियर झालो होतो. कुठंतरी आयुष्य नोकरी करायचं होतं, पण बाबांनी इथं बोलवलं. आपल्यासोबत ठेवल्यामुळे कुठंतरी एक घटना घडली आणि मनात असं राग आला की कुठेतरी बाबांचा वाद झाल्यामुळे की मी आता राजकारणात जाईन आणि यांना दाखवीन की सामान्य माणसामध्ये काय ताकद असते. मग राजकारणात आलो. राजकारणात माझ्यावर अन्याय झाला. जर माझी रामनवमीची शोभायात्रा गजानन मंदिरापर्यंत पोहोचली असती तर कदाचित मी आज 15 वर्षापूर्वी आमदारही झालो असतो. परंतु योगायोग माझ्या नशिबात नव्हता. चिंता नाही. आज फक्त परत आलो आहे यासाठी की उद्या ही नगरपालिका परत ज्यांच्या हातात आपण देऊ, एक मत जरी आपला चुकला तर ज्यांच्या हातात जाईल ते या शहराचा पुन्हा नाश करून टाकतात. शहराचं सामाजिक संतुलन बिघडलेलं आहे, विकासाचं संतुलन बिघडलेलं आहे. आर्थिक विषयात काय बोलू, दुकानदार दिवसभर बसून जातात, कामं नाही आहेत आणि बाकीची सगळी अवस्था फार वाईट आहे. तर माझे मुद्दे खूप आहेत सर, ते मुद्दे 100 मी याच्यावर क्लिअरन्स देत नाही. फक्त थोडक्यात विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या परीनं आपल्या मताची, मला विश्वास आहे की आपले सगळे मतं मला मिळतील. मी कसंही असो, मला माहित आहे की सगळे म्हणतील एकदा अनिलला मतं आपण द्यायचे, पण आपल्यासोबत जर आपण 10 मतं जोडली तर निश्चितच आपण विजय संपादन करू आणि काहीतरी परिवर्तन आणि क्रांती घडवून आणू. आणि सर्व करताना मी सर्व समाजाचे जे वेगवेगळे क्षेत्रातील लोक आहेत त्यांना सोबत घेऊन करणार आहे सर. जसं मॉलचा विषय आहे तर चांगले प्रतिष्ठित व्यापारी आणि बिल्डर्सना ती समिती बनवून त्यांना ते काम देणार आहे. कोर्टातील मॅटर आहे सर. हे आंबेडकर चौकात सतीश बयासच्या कार्यकाळामध्ये एक बिल्डिंग आणि पाण्याच्या टाकीजवळ एक बिल्डिंग बनवलेली आहे. आज 20-30 वर्ष झाले सर. कोर्ट मॅटर म्हणून पडून आहे, ती बिल्डिंग सडून पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. या सर्व मॅटर आपण घेऊ, सोबत राहू, काम करू. हे करण्यासाठी मला एक संधी द्या आणि आपल्या परीने 10 मतं जोडून माझ्या विजयाला यशस्वी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. या मीटिंगमध्ये मी एक चहा पाणीचा कार्यक्रम ठेवलाय, 5 मिनिटात करतो सर. बेटा